समोर येऊन बसलात तर फार बरं होईल. आही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. तुका म्हणे असो सुखे, गाऊ मुखी विठोबा, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. विठ्ठल विठ्ठल. वक्रतुंड महाकाया, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो, सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविता मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही, तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. जयाचा जन्म जगी नामात झाला, जयाने सदावास नामात केला. जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा त्या सच्चिदानंद श्रीपाद मूर्ती, नमस्कार माझा त्या सच्चिदानंद रामदास मूर्ती. महायोग पीठे तटे भीमरत्या, परम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तवानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पाद. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपा ध्याने एकतेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभ पदंभोज तेजस प्रदिक प्रदेशम, विदिंद्रादिदेवे सदस्तूयमानं, समाधी समूर्ती भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा,
तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी चिंतना करता घेतलेला अभंग ज्येष्ठ अद्वैर्य वारकरी संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी नाही केला कधी भजनाचा आळस असे असणारे संत सज्जन संत श्रेष्ठ जिजाई रमण पंचम वेद यच्चे या भूतलावरती ज्या साधून ज्या महात्म्यानं महाराज अवतार धारण केला असे माझे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगद्गुरु संत श्री तुकोबराय या तुकोबरायांचा मायबाप हो भक्ताची निर्भय अवस्था प्रगट करणारा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा असलेला नसलेला हा अभंग आजच्या कीर्तन रूपी चिंतना करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल माय बाप हो खऱ्या अर्थानं या कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे. आज पिंपरी रहमतपूर पिंपरी या ठिकाणी या मंडळींनी अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन दुर्गा मातेच्या या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं. ती जगदंबा या विश्वाला मोहून टाकणारी विश्वमोहिनी परांबा भगवती जगदंबा या जगदंबेच्या जिच्याशिवाय महाराज हे जगत निर्माणही होऊ शकत नाही, जिच्याशिवाय हे जग चालूही शकत नाही आणि जिच्याशिवाय या जगाचं लय सुद्धा होऊ शकत नाही अशी असणारी जगाची आल्हादिनी शक्ती परंबा भगवती तिच्या या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त या मंडळींनी अतिशय उत्कृष्ट अशा हरिकीर्तनाचं नियोजन केलं. आपण जर बाहेरच्या मंडळामध्ये जर पाहिलं तर लोक भरपूर कार्यक्रम करतात, करावं त्याबद्दल काहीच नाही, पण त्याप्रमाणे हरीचं जागर हरीचं कीर्तन हे सुद्धा माणसांनी केलं पाहिजे. लक्षात घ्या, मी फार भाग्यवान समजते स्वतःला की या गावामध्ये मला आज सेवा करण्याची संधी मिळाली आणि ज्यांनी ही सेवा माझ्याकडे सोपवली ते आदरणीय आपल्या गावचे निखिल दादा पवार यांच्याकडून आजची ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. मी फार भाग्य समजते. माझं पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे. फार मोठं भाग्य आहे दादा की तुमच्या गावामध्ये आज मला कीर्तनाची संधी तुम्ही इथं उपलब्ध करून दिली, सेवा करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे आजच्या या कीर्तनाच्या साथीला असणारे आपले दोन गायक तेजेजी महाराज शिंदे आणि संदेजी महाराज बाचल दोघेही फार गोड गातात आणि कधीही फोन केला की येतात दादा, कुठल्याही कीर्तनाला असू दे सोबत असतात. अतिशय उत्कृष्ट असं गायन आहे. त्याचप्रमाणे इथं सर्व टाळकरी मंडळी आहेत, बालगोपाल सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे विनेकरी दादा आणि साऊंड सिस्टीम कोणाची आहे मंडळाची साऊंड सिस्टीम उत्कृष्ट अशी मंडळाची साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. आणि खरं माझं एवढं मोठं भाग्य आहे काय सांगावं, कुठून उदयास आलं माहित नाही, पण या ठिकाणी आज पखवादाच्या साथीला असणारे आमचे सनीराजी महाराज डोंबे आंबवडे गावचे आहेत. दादा फार गोड वाजवतात. एकच कला माणूस देव कोणाला तरी एकच कला देतो, पण हा असा कलाकार आहे की सर्वगुण संपन्न. अगदी स्वतः ते कीर्तनकार आहेत पण बिन अहंकार करता. छोट्यातला छोटा कीर्तनकार असू दे, मोठ्यातला मोठा कीर्तनकार असू दे, पण कधीही भेदभाव नाही करणार. इथं फक्त अंतकरणातून सेवा केली जाते दादा. हा असे आमचे सनीराजी महाराज फक्त कीर्तनकारी महाराज सर्वांना वंदन केलं, सर्वांचं गुणगान गायलं. इथं एक सुद्धा बसलेलं नाही की त्याचं नाव घेतलं नाही. सर्वांना वंदन केलं, पण महाराज
जिच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही आज उभे आहोत, तिलाही निश्चित वंदन करणं, तिलाही नमन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून उद बोला उद बोला उद बोला बोला उद बोला उद बोला उद बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उद बोला उद बोला उद बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. चंद्र सूर्य दोनियाचा पोत पाजळीला हो. ज्ञान वैराग्य याचा फुलवरा बांधिला हो. घालून सिंहासनीवरती घट स्थापियला हो. घालून सिंहासनीवरती घट स्थापियला हो. उद बोला उद बोला हे उद बोला उद बोला उद बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उद बोला उद बोला अंबाबाई माऊलीचा हो. घरामध्ये तुम्ही आम्ही आज उभे आहोत, तिलाही वंदन आपण केलं. उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. चंद्र सूर्य दोन्ही याचा पोत पाजळीला हो. ज्ञान वैराग्य याचा फुलवरा बांधिला हो. घालून सिंहासनीवरती घट स्थापियला हो. उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. हा, अशी ही जगदंबा जिच्या महाराज ताकदीनं निर्माण झाली, अशी ही जगाची आल्हादिनी शक्ती महाराज जिच्या ताकदीनं निर्माण झाली महाराज, असा हा सिंदुरासूर. या सिंदुरासूर नावाच्या दैत्याचा उगम ज्या वेळेला त्या भगवंताच्या श्वासातून झाला, त्यावेळेला उभा राहिला त्या भगवंता पुढे प्रसन्न वदनानं मागणं मागितलं, बोल काय हवंय तुला. त्यावेळेला सांगितलं, देवा मला काहीच नको, फक्त एवढंच कर देवा, एवढंच कर. अवघ त्रैलोक्य कब्जामध्ये करेल असा सुपुत्र माझ्या पोटी पैदा व्हावा. अवघ त्रैलोक्याने त्रैलोक्य काबीज करेल असा सुपुत्र माझ्या पोटी पैदा व्हावा. माझा विजय यात नवल काय, माझ्या पुत्राचा विजय हा माझाच विजय म्हटला. म्हणून दुसरं काही नको, असा सुपुत्र माझ्या पोटी पैदा व्हावा. तथास्तु जा सिंदुरासुरा. तुला वाटेमध्ये जात असताना जी कोणी पहिली मादी तुझ्या समोर येईल आणि तिच्याशी संयोग झाल्याच्या नंतर तुला पुत्र प्राप्ती होईल. निघाला हा मारा सिंदुरासूर. आणि तुम्ही देवी भागवत कधी ऐकलं असेल, वाचलं असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल. निघाला हा सिंदुरासूर आणि ज्या वेळेला जात असताना त्या सिंदुरासुराला वाटेमध्ये एक महाराज उन्मत्त झालेली म्हैस दिसली. त्या उन्मत्त झालेल्या महिषी सोबत राक्षस असतो, त्या उन्मत्त झालेल्या महिषी सोबत त्या सिंदुरासुराचा संयोग झाला आणि महाराज महिषीच्या पोटी पुत्र जन्माला आला. म्हणून त्याचं नाव महाराज ठेवण्यात आलं महिषासूर. विठ्ठल विठ्ठल असा हा महिषासूर महाराज. एवढी ताकद महाराज या महिषासुरामध्ये त्या भगवंताने निर्माण करून दिली होती. अवघड त्रैलोक्य त्याच्या कब्जामध्ये होतं. देवानं विचारलं, अवघड त्रैलोक्य तर तुझ्या कब्जामध्ये, अजून काय हवंय तुला. त्यावेळेला सांगितलं, देवा मला काहीच नको, फक्त म्हटलं मला मरणच नको. त्यावेळेला भगवंत म्हटले, अरे बेड्या, मरण नको असं कसं म्हणतोस, ज्याला मागतोय त्याला तरी कुठं चुकतंय. देवा, ज्याला मागतोय त्याला तरी कुठं चुकतंय. देवा म्हटला, मरण राहू देत, ऐका, मरण राहू देत, फक्त एवढंच कर. मला माहितीये देवा, स्त्री नाजूक आहे, स्त्री हतबल आहे, स्त्री अबला आहे, ती एक नारी आहे, तिच्याकडून कोणतंच विघातक कार्य घडू शकत नाही हे मला माहिती आहे देवा. म्हणून माझा मृत्यू हा फक्त स्त्रीच्या हातूनच व्हावा.
दिलं महाराज तथास्तु, निघून गेले देव. आणि असा हा महिषासूर महाराज, अवघ्या त्रैलोक्यावरती विजय मिळवलेला हा महिषासूर अवघ्या धर्मावरती अधर्म स्थापित केला. अवघ्या धर्मावरती महाराज अधर्म स्थापित केला. गायी ब्राह्मणांना महाराज त्रास द्यायला चालू केलं. यज्ञ याग बंद पाडले. अक्षरशः संतांना सज्जनांना ज्या वेळेला महाराज या महिषासुरांना त्रास द्यायला चालू केलं त्यावेळेला ही पृथ्वी माता संतपली आणि वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय नेत्री वाहे तोची सांगत असे बुडविला धर्म झाला फार आता मज भार सोसवेना. हात जोडले महाराज या पृथ्वी मातेनं. बस म्हटली ब्रह्मदेवा, मला आता हे अत्याचार सहनच होईना, काहीही कर पण मला या महिषासुराच्या अत्याचारापासून मला सोडव. अवघी पृथ्वी संकटात येईल देवा, काहीतरी कर. महाराज हे त्रिदेव वैतागले महाराज, या महिषासुरापुढं कोणाचंच काही चालेना. शेवटी महाराज हे त्रिदेव एकत्र आले. या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या शरीरामधून या कणाकणातून महाराज सत्वगुणाची निर्मिती झाली, राजस गुणाची निर्मिती झाली. भगवान शंकरांच्या शरीरामधून या ठिकाणी तामस गुणाची निर्मिती झाली आणि भगवान विष्णूंच्या शरीरामधून या ठिकाणी कणाकणातून महाराज सत्वगुणाची निर्मिती झाली. तामस, सात्विक आणि राजस या तिन्ही शक्तीचं ज्या वेळेला एकत्रीकरण झालं त्यावेळेला महाराज तो सुंदर असा देह निर्माण झाला आणि त्यावेळेला आमचे महाराज फार सुंदर बोलतात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाना लागोनी, मोह महिषासुर मर्दाना लागोनी, मोह महिषासुर मर्दाना लागोनी. मोह महिषासुर मर्दाना लागोनी. बाबाची करमया झाली, बाबाची करमया झाली. हे भक्त लागी तू बाबाची निर्वाणी. उदे गाते उदे आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. वा महाराज, साक्षात जगदंबाच प्रगट झाली. एवढं गोड काय नाही दादा. अशी ही ज्या वेळेला महाराज ही शक्ती निर्माण झाली अशी ही जगदंबा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागोनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्त लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. अशी ही जगदंबा ज्या वेळेला महाराज निर्माण झाली त्यावेळेला अवघ्या त्रिदेवांनी या भगवतीला लोटांगण घातलं. अवघा त्रिदेवांनी लोटांगण घातलं. जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, स्त्री एक शक्ती आहे महाराज. त्या स्त्री या शक्तीला जो कोणी तुच्छ समजतो, कमी लेखतो, त्याच्यासारखा मूर्ख या जगामध्ये नाही, लक्षात ठेवा. हा तुमच्या बाराखडी चांगली पाठ असेल महाराज, ती शक्ती त्या भगवंताची सुद्धा शक्ती आहे महाराज. भगवान शंकर शिव या शब्दाची जर तुम्ही वेलांटी काढलीत तर खाली काय शब्द उरतो? अय मागच्या झोपल्या काय? बोला की अय काय उरतो? तुमची बाराखडी पाठ नाही? शिव या शब्दाची जर वेलांटी तुम्ही काढलीत तर खाली काय शब्द उरतो? शिव. अगदी बरोबर, शिव खाली शब्द उरतो महाराज. हा शिव शब्द ह्याचं प्रतीक आहे की ती शक्ती भगवान शंकरांचं जर जीवनामध्ये नसेल, ती जगदंबा जर नसेल महाराज, तर भगवान शंकर सुद्धा प्रेतवत आहेत महाराज, हे याच्यातून सांगायचंय. अशी ही जगदंबा ज्या वेळेला निर्माण झाली, एका ठिकाणी फार सुंदर म्हटलेलं आहे का, ज्याने स्त्री महाराज सखी म्हणून पाहिली तो राधेचा श्याम झाला. ज्याने स्त्री महाराज पत्नी म्हणून पाहिली तो माझ्या सीतेचा राम झाला. आणि ज्याने स्त्री महाराज बहीण म्हणून पाहिली ना तो माझ्या मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. आणि ज्याने स्त्री महाराज आई म्हणून पाहिली ना तो माझ्या जिजाऊचा शिवबा झाला, जिजाऊचा शिवबा झाला.
अशी ही जगाची आल्हादिनी शक्ती ज्या वेळेला निर्माण झाली, अवघ्या त्रिदेवांनी हिला लोटांगण घातलं. महाराज हिचं स्वरूप फार भयान आहे. केश संभार गुडघ्यापर्यंत आहे. हिरवगार वस्त्र त्या मातेनं महाराज परिधान केलेलं आहे. आणि अशी ही जगदंबा त्या मातेनं नरमुंड मला त्या गळ्यामध्ये या ठिकाणी धारण केलेले आहेत. हातामध्ये शस्त्र आहेत, आयुध आहेत. अक्षरशः डोळे हे रक्तासारखे लाल आहेत आणि ती जीभ महाराज अशी डाळिंबासारखी फुललेली आहे. हा, अशी शक्ती महाराज निर्माण झाली. आणि ज्या वेळा निर्माण झाली ही शक्ती त्या वास्तव्याला गेली. ही ज्याची शक्ती आहे महाराज, त्या हिमालया पर्वताच्या कन्या पार्वती म्हटलं जातं तिला. तुम्ही म्हणाल तिला पार्वतीच का म्हणतात? पार्वतीच का म्हणतात? उत्तर सोपं आहे ना दादा, पर्वताची कन्या म्हणून तिला पार्वती म्हटलं जातं. अशी ही जगदंबा गेली महाराज त्या हिमालयाच्या दाट वृक्षराजीमध्ये बसलेली आहे. त्या पहाडावरती एवढं स्वरूप महाराज फार भयान आहे तिचं. केश संभार गुडघ्यापर्यंत आहे. तिच्या हातामध्ये शस्त्र आहेत, आयुध आहेत. गळ्यामध्ये नरमुंड मला त्या मातेनं परिधान केलेले आहेत. आणि त्या हातामध्ये महाराज घट आहे. आणि त्या घटामध्ये मदिरा आहे. त्या मदिरा महाराज ती घोटा घोटानं प्राशन करते. आणि हे दृश्य नेमकं पाहिलं दोन राक्षसांनी, मधु आणि कैटभ. या दोन राक्षसांनी ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला त्या मधून त्या कैटभाला आवाज दिला, अरे कैटभा, अरे जगात नाही असं सौंदर्य स्त्रीच आहे. देखणी, लावण्यखनी, आरस पाणी पाहिलं की पाहतच राहावं. पण म्हटलं हिला मिळवायचं कसं? ऐका, पण म्हटलं हिला मिळवायचं कसं? सांगितलं महाराज, तुम्हाला मगाशी सांगितलंय त्यांचा मूळ सरदार आहे. त्याचं नाव आहे महाराज महिषासुर. या महिषासुर महाराजाच्या दरबारामध्ये गेले आणि आवाज दिला, सरकार, सरकार, एक सांगू सरकार, दुर्लभातली दुर्लभ गोष्ट तुमच्या जवळ आहे. काय नाही पाहिजे ते सगळं आहे तुमच्या जवळ. पण एक सांगू सरकार, या जगातलं सौंदर्य जर कशामध्ये भरलेलं असेल तर त्या हिमालयाच्या दाट वृक्षराजीमध्ये बसलेली ती सुंदर युवती पाहिलं की पाहतच राहावं. अशी देखणी, लावण्यखनी, आरस पाणी ती जर तुम्हाला मिळाली तर बस. महिषासुरानं आवाज दिला, अरे नुसतं सांगता काय, जा घेऊन या त्या स्त्रीला. निघाले महाराज हे मधु आणि कैटभ. ज्या ठिकाणी ही माता विराजमान आहे त्या हिमालयाच्या दाट वृक्षराजीमध्ये त्या ठिकाणी मधु आणि कैटभ विराजमान झाले. आणि आवाज दिला, हे सुंदरी, तुझ्यासारखं सौंदर्य आजपर्यंत या त्रैलोक्यात आम्ही पाहिलेलं नाही. तुझ्यासारखी देखणी, आरसपानी, लावण्यखनी. आमची एक इच्छा आहे की तू आमच्या महिषासुर महाराजांची पत्नी व्हावीस आणि महिषासुर महाराजांच्या सोबत पाणी ग्रहण करावं. अवघं त्रैलोक्य तुझ्या काब्यात करून देतील. अवघ्या त्रैलोक्याची पट्टराणी तुला करून ठेवतील. त्यावेळेला जसं ऐकलं त्या महाकालीनं, जशी त्या हातात महाराज घट होता, त्या घट घेत जसं ऐकलं त्या घट महाराज ताडकन फेकून दिला. आणि जशी एखादी वीज कडकडावी तशी उभा राहिली. आवाज दिला, हे मूर्खा, तुला स्वतःला हा जर माझ्याशी पाणी ग्रहण करण्याची इच्छा असेल तर ऐक, जो कोणी पुरुष माझ्यासोबत बाहुयुद्धाला तयार होईल त्याच्याशीच मी पाणी ग्रहण करेन. जो कोणी पुरुष माझ्यासोबत लढेल त्याच्याशीच मी पाणी ग्रहण करेन. असं मधुन सांगितलं. अगं तू एक स्त्री आहेस, नाजूक आहेस, अबला आहेस. तुझ्याकडून अशी, तुझ्या तोंडून अशी पुरुषी भाषा अजिबात शोभत नाही, अजिबात शोभत नाही म्हटला. युद्धाचा विचार सोड आणि पाणी ग्रहण करण्याचा विचार कर. महाराज पुन्हा एकदा ती महाकाली विजयसारखी करारली. आवाज दिला, थांब, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जो कोणी पुरुष माझ्यासोबत बाहुयुद्ध करेल आणि बाहुयुद्धाला तयार होईल, जिंकून दाखवेल, त्याच्याशीच मी पाणी ग्रहण करेन. विठ्ठल 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 त्याच्याशीच मी पाणी ग्रहण करेन. असं महाराज उठून उभा राहिली ती महाकाली. या ठिकाणी त्या रणमैदानावरती, त्या अवघ्या त्या रणमैदानावरती महाराज त्या
त्या मधूच्या हातामध्ये शस्त्र आलं, त्या जगदंबेच्या हातामध्ये शस्त्र आलं. ज्या वेळेला त्या घनघोर युद्धाला सुरुवात झाली, त्या हिमालयाच्या दाट वृक्षराजीमध्ये या युद्धाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली महाराज. घनघोर युद्ध. आणि युद्धाच्या पहिल्या दिवशी जगदंबेनं मधू मारला आणि युद्धाच्या दुसऱ्या दिवशी जगदंबेनं कैटभ मारला. अशा 2 राक्षसांचा महाराज वध केला. बातमी कळली म्हणा आमच्या घरी, है का नाही? बातमी कळली महाराज महिषासुराला. जसं ऐकलं त्या महिषासुरानं आवाज दिला, काय? मधू आणि कैटभाचा नाश एका स्त्रीनं करावा, जिच्या सोबत मला पाणीग्रहण करायचे, जिच्या सोबत मला विवाह करायचे, ती सुंदरे, देखणे, लावण्यखने, अशा स्त्रीनं मधू आणि कैटभाचा नाश करावा. अशी ताकद कशी असेल? आवाज दिला, चंड मुंड दोघेही माझ्या सामने जा भिडा. त्या स्त्रीला निघाला चंड, निघाला मुंड. ज्या वेळेला हे चंड आणि मुंड महाराज त्या भगवतीच्या सामने उभा राहिले, उभा राहिल्याबरोबर युद्धाच्या 3ऱ्या दिवसाला महाराज सुरुवात झाली. युद्धाच्या 3ऱ्या दिवशी घनघोर युद्ध. आणि युद्धाच्या 3ऱ्या दिवशी महाराज जगदंबेनं चंड मारला आणि युद्धाच्या 4थ्या दिवशी जगदंबेनं मुंड मारला. या दोघांचाही वध केला. त्याच्यामुळं तिला एक नवीन नामाविधान प्राप्त झालं, चामुंडा विठ्ठल विठ्ठल. हो, अशी ही जगदंबा महाराज. या जगदंबेनं 9 दिवस युद्ध केलं. ऐका, 9 दिवस युद्ध केलं. मधू मारला, कैटभ मारला, चंडही गेला, मुंडही गेला, हैग्रीवाल्याला मारलं, बाळकळ आला, त्या बाळकळाला सुद्धा मारलं. अनेक राक्षसांचा वध केला. रक्तबीज आला, त्या रक्तबीजाचाही संहार त्या मातेनं केला. आणि ज्या वेळेला महाराज ही सर्व सेना संपली, त्यावेळेला त्या महिषासुर महाराज ज्या वेळेला बातमी कळली, उठून उभा राहिला. अरे नसेल कोणा हिम्मत तर हा महिषासुर साक्षात भगवंताचं वरदान आहे, मरेलच कसा. निघाला या चतुरंगी सेनेसोबत तो महिषासुर. अवघी चतुरंगी सेना जमवली आणि निघाला हा महिषासुर. आणि त्या हिमालयाच्या दाट वृक्षराजीमध्ये ज्या वेळेला तो महिषासुर पोहोचलाय, त्यावेळेला त्या भगवतीला आवाज दिला, हे सुंदरी, आतापर्यंत तू ज्यांना मारलंस ते फक्त माझे सेवक होते. आता स्वामी चालेलाय, आता स्वामी चालेलाय म्हटला. युद्धाचा विचार सोड आणि पाणी ग्रहण करण्याचा विचार कर. तू जर पाणी ग्रहण केलंस तर या त्रैलोक्याची पट्टराणी तुला करून ठेवेल. महाराज या भगवतीने विकट हास्य केलं आणि उत्तर दिलं, अरे मूर्ख महिषासुरा, जर मी तुझ्याशी पाणी ग्रहण करावं तुझी इच्छा असेल तर आधी माझ्याशी बाहुयुद्ध कर. माझ्यासोबत बाहुयुद्ध जर तू जिंकलास तर मी तुझी. ठरलं महाराज, युद्ध ठरलं. आणि या 9मीच्या दिवशी महाराज हे युद्ध चालू झालं. आणि ही युद्धाची बातमी, युद्धाची परिणिती ज्या वेळेला अवघ्या रणमैदानावरती जाऊन पोहोचली, हल्लकल्लोळ माजला गेला. सर्व देवी देवता महाराज हे युद्ध पाहण्याकरता सज्ज झालं. सर्व देवी देवता, मृत्यूलोकीची देवता, गंधर्वांचं गायन चाललंय, गंधर्वांचं नृत्य चाललंय. अशी महाराज सर्वांचं त्या भगवतीचं युद्ध पाहण्याकरता सर्व देवी देवता महाराज हजर झाले. आणि हजर झाल्याच्या नंतर महाराज पृथ्वी माता लट 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 कापू लागली. समुद्राच्या लाटा या जमिनीवरती ओसांडू लागल्या. अशी महाराज युद्धाची परिणिती ज्या वेळेला अवघ्या रणमैदानावरती जाऊन पोहोचली आणि सिद्ध झाली. एका बाजूनं महिषासुर आणि एका बाजूनं भगवती. महाराज सर्व देवी देवतांच्या काळजाचा ठोका चुकला का? आता कोण कोणास मारेल? कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची मारा पडेल? कोण? महिषासुर भगवतीला की भगवती महिषासुराला? आणि ज्या वेळेला महाराज ही भगवती ज्या वेळेला त्या रणमैदानावरती सामोरे झाली, त्यावेळेला महाराज हजारो सूर्यांचं तेज या अवघ्या पृथ्वी तलावरती सामावलं गेलं. अवघ्या पृथ्वी तलावरती मायबापू सामावलं गेलं. आणि एका बाजूनं महिषासुर आणि एका बाजूनं भगवती. घनघोर युद्धाला सुरुवात झाली. आवाज दिला, सावधान. महाराज घनघोर युद्ध. आणि त्या युद्धाची परिणिती महाराज या
महिषासुराच्या हातामध्ये गदा आले, शस्त्र आले, या जगदंबेच्या हातामध्ये गदा आले, शक्ती आलेली आहे. आणि ज्या वेळेला ती भगवती त्या महिषासुराच्या पुढे गेली, घनघोर युद्ध सुरू झालं महाराज. त्या महिषासुरानं हातातल्या गदेनं, हातातल्या तलवारीनं महाराज त्या जगदंबेच्या छातीवरती प्रहार केला. चौताळली विश्वमोहिनी प्रगटली, चौताळली ती जगदंबा. आणि जसं त्या हातातल्या गदेनं, हातातल्या तलवारीनं महाराज त्या जगदंबेनं त्रिशूल घेतला, खडका घेतलं, तलवार घेतली आणि एका क्षणामध्ये त्या महिषासुराचं मस्तक धडा वेगळं केलं आणि सर्वत्र हल्लकल्लोळ माजला. अरे महिषासुर मेला. महिषासुरानं भगवतीचा नाश केला. त्या भगवतीनं त्या महिषासुराचा नाश केला. अवघी पृथ्वी महाराज शांत झाली. पृथ्वी लट 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 कापत होती, शांत झाली. समुद्राच्या लाटा शांत झाल्या. अवघ्या या आभाळामध्ये कडकडणाऱ्या विजा महाराज हळूहळू हळूहळू शांत झाल्या. सर्व देवी देवता आनंदित झाले आणि या भगवतीच्या अंगावरती महाराज पुष्प वर्षावाचं लेपन केलं. सर्वत्र आनंद कल्लोळ माजला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच महाराज, ही शक्ती आहे, ती शक्ती आहे महाराज. निमित्त कशा निमित्त जमलो हेही लोकांना कळायला हवं, आहे का नाही? ऐका तर अशी ही भगवती, या 9 दिवस या भगवतीनं या राक्षसांचा संहार केला. आणि अशी ही जगदंबा, ती जगदंबा ताकद देणारी निश्चित तीच आहे दादा. कारण इथं आम्ही या व्यासपीठावर बोलू शकतो त्या शक्तीमुळं. ती जर शक्ती आमच्यामध्ये नसेल तर आमची ताकदच नाही की तुमच्या समोर एवढं कीर्तन करावं. पण ताकद देणारी निश्चित ती आहे. म्हणून अशी ही जगदंबा आणि असा हा भगवंत, ज्याची ती पत्नी आहे ती शक्ती आहे, असा हा भगवंत. आणि अशा या भगवंताचं दास्यत्व करण्यामध्ये तुकोबाराय महाराज धन्यता मानतात. तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये लक्षात घ्या, कोणाचं तरी दास होण्यापेक्षा त्या भगवंताचं दास व्हा. तुकोबाराय धन्यता मानतात महाराज अशा दास्यत्वामध्ये. कारण दास्यत्व हे पद असं आहे दादा की ज्या पदाच्या मागं भीतीच नाही. प्रत्येक पदामागं भीती असेल, पण दास्यत्व हे पद असं आहे की त्याच्या पाठीमागं भीतीच नाही दादा. एक सांगू तुम्हाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये भीत नाही असा एकही जीव नाही. आहे का हो? कुणी कुत्र्याला घाबरतं, कुणी वाघाला घाबरतं, कोणी सिंहाला घाबरतं, कोणी अंधाराला घाबरतं, कोणी बायकोलाही घाबरतं. भीतीचे प्रकार अनेक आहेत दादा, पण भीत नाही असा अजून तरी जीव जन्माला आलेला नाही. हे मी नाही. वैराग्य शतक नामक ग्रंथामध्ये, त्या ग्रंथाचे ग्रंथकर्ते महाराज सांगतात, भर्तृहरी या महात्म्यानं महाराज वर्णन करतात. महाराज यादी देतात की कोणाला कशाची भीती आहे. पहिलं भर्तृहरी सांगतात, भोगे रोग भयम, कुलचिती भयम, वित्तेंद्र पालात भयम, माने दैन्य भयम, भले कुंजर्या भयम, भले रिपु भयम, काया कृतांतात भयम, सर्व पदे भया निमितांत, एक विष्णू पदम निर्भयम, विठ्ठल विठ्ठल. अशी ही भगवती महाराज. आणि त्या भर्तृहरी महात्म्यानं सांगून दिलं की कोणाला कशाची भीती आहे. पहिलं भय भर्तृहरी सांगतात, भोगे रोग भयम. पहिलं भय सांगतात, ज्या ठिकाणी भोग आहे त्या ठिकाणी महाराज रोगाची भीती आहे का नाही? ज्या ठिकाणी भोग आहे त्या ठिकाणी महाराज रोगाची भीती आहे. काही माणसं अन्न कमी इतक्या गोळ्या खातात दादा, अन्न कमी इतक्या गोळ्या खातात. आणि अशाच एखाद्याच्या घरामध्ये महाराज वारकऱ्यांना पंचपक्वानाचं जेवण असावं आणि वारकऱ्यांनी तो बेत तुटस तोपर्यंत खावा. अशी महाराज अशा एखाद्या माणसाच्या घरामध्ये वारकऱ्यांना जेवण असावं पंचपक्वानाचं आणि तो बेत वारकऱ्यांनी तुटस तोपर्यंत खावा. वाढलं महाराज, सर्वांना पंक्तीवर पंक्ती, पंक्तीवर पंक्ती पडल्या, इकडं पंक्तीवर पंक्ती पडल्या, वाढल्या गेल्या. आणि महाराज ज्या वेळेला त्या एक वारकरी उठला आणि म्हटला, मालक तुमच्या घरी तुमच्या तर्फे सर्व वारकऱ्यांना पंचपक्वानाचं जेवण आहे, मालक तुम्हीही आमच्या जोडीला बसावं. बसले महाराज. ठीक आहे म्हटलं, बसतो, काहीच हरकत नाही. मालकही बसला.
सर्वांना जेवण वाढलं गेलं, फक्त मालक राहिला. त्या मालकाची बायको महाराज थाटामाटात ते ताट सजवून झाकून पाकून आणलं आणि त्या महाराज त्या मालकाच्या समोर ठेवलं. आणि जसं ठेवलं महाराज, सगळे वारकरी कोणाच्या ताटाकडे पाहतात? ह्या मालकाच्या ताटाकडं. काय असेल काय असेल, एवढं झाकून पाकून आणलंय, काय असेल? महाराज जसं त्या मालकानं ते ताट उघडून पाहिलं, काय असेल? वारकऱ्यांनी महाराज आश्चर्य केलं. अहो तुम्हाला वारकऱ्यांना, आम्हा वारकऱ्यांना पंचपक्वानाचं जेवण आहे, मालक तुमच्या ताटामध्ये बिन मिठाची मेथीची भाजी आणि बिन पाबुद्र्याची ज्वारीची भाकरी. अहो म्हटलं महाराज त्याचं काय आहे? तुमच्या ताटातली साजूक तुपातली जिलेबी पाहिली आणि जीभ अशी वळवळ 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 करायला लागली. काय सांगावं? पण डॉक्टरांनी सांगितलंय, तुम्हाला जर मरेपर्यंत जगायचं असेल, कळलं तर कळून घ्या, तुम्हाला जर मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भानगडीतच पडू नका. विठ्ठल विठ्ठल जिलेबीच्या भानगडीतच पडू नका म्हटला. म्हणून पहिलं बाई सांगतात, भोग आहे रोग भयम, जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. दुसरं बाई भरतवारी सांगतात, महाराज ऐका, कुलचिती भयम, ज्या ठिकाणी कुलवाण माणसं राहतात दादा, त्या ठिकाणी त्या कुलवाण माणसांना तिथं आचरण भ्रष्ट होण्याची भीती. अशी ही कुलवाण माणसं कशाला नाही तर आचरणाला फार जपतात, आपल्या चरित्राला फार जपतात. अशी ही मंडळी तुम्हाला सांगू काय, ऊंचे गिरी से गिरे गिरे एक ही बार, पर चरित गिरी से गिरे गिरे जन्म हजार. महाराज चरित्र रूपी पर्वतावरून जो पडतो ना, तो उंच पर्वतावरून जो पडतो ना, तो काही एकदाच पडतो. पण जो चरित्र रूपी पर्वतावरून पडतो ना दादा, एकदाच काय ते पडतो, पण त्याचा कितीही जन्म घेऊ द्या उद्धारच होत नाही. अशी चरित्र रूपी पर्वतावरून पडलेली माणसं, अहो आपण त्यांची नावं जरी ऐकली तर आपली बुद्धी भेद होण्याची शक्यता आहे. इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, 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 इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा. इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा. इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा. महाराज चरित्ररूपी पर्वतावरून पडणारी ही मंडळी आणि त्यांची नावं जरी तुम्ही आम्ही ऐकले तर बुद्धी भेद होण्याची शक्यता आहे. अशी ही कुलवाण माणसं कशाला नाही तर आचरणाला फार जपतात. अशी ही कुलवाण माणसं दादा, कुलचिती भयम,
तिसरं वय भरतवारी सांगतात वित्तेंद्र पालात भयम. महाराज वित्त म्हणजे पैसा आहे का नाही, पैसा. एका ठिकाणी जुनी मंडळी फार सुंदर सांगतात पहा, सोनेवाला सोना नाही 75,000वर गेलं. सोनेवाला सोना नाही महाराज, झोपायचंच नाही त्यानं. हा महाराज, आणि असंच एखाद्या येड्या गबाळ्याला महाराज लॉटरी लागावी. 1 लाखामध्ये 1 रुपयामध्ये महाराज 1 लाखाची लॉटरी लागावी. कुठून माझं भाग्य उदयाला आलं मला माहित नाही. 1 रुपयामध्ये 1 लाखाची लॉटरी लागावी. पट्ट्यानं घेतले महाराज ते 1 लाख रुपये घेतले, निघाला. पण विचाराला असं जायचं कसं, सगळ्यांना कळालं पाहिजे. पठ्ठ्यानं काय करावं माहितीये का, डायरेक्ट पेपरातच बातमी छापली. एवढा प्रवास आहे, बर बातमी छापू दे असू दे, पण खाली नावासकट पट्टा खाली. आणि महाराज हा पेपर वाचला फुकट्यात चोरट्यांनी, स्टँडला फुकट्यात वाचला महाराज. आणि सांगितलं, अरे म्हटला तो एक चोर दुसऱ्याला म्हटला, अरे दुसरीकडे जाण्याची गरजच काय, पत्त्या सकट पैसे नाव म्हटलं. आता डायरेक्ट डाका टाकायचा, काहीच विचार करायचा नाही. आणि रात्रीच्या 12 वाजता महाराज, रात्रीच्या 12 वाजता ही नवरा बायको ती बॅग, त्या लाखाची बॅग उघडली, पैसे काढले. लाख कधी पाहिले नव्हते महाराज, थुंकी लावून लावून महाराज नोटा मोजत होते. आणि त्या वेळेला महाराज रात्रीच्या 12 वाजताला दारातून आवाज दिला, दार उघडा. महाराज जसं हे तुमच्या आमच्या काळ जसा ठोका चुकला, या नवरा बायकोच्या सुद्धा तुटला. आणि भरले ते 1 लाख रुपये भरले, ते बॅगेची चेन लावून खटकाले सारून दिली. दोघेही खाटावरती झोपून गेले. पुन्हा एकदा आवाज आला, दार उघडा. आता जर दार उघडलं नाही तर तोडून आत येऊ म्हटला. महाराज 1 नाही 2 नाही, शेवटी एका चोरट्यानं धाड दिशी दार उघडलं आणि दोघेही आतमध्ये आले. आणि आल्याच्या नंतर एका महाराज चोरट्यानं त्या बायकोचा गळाच धरला. म्हटला पैसे काढतोस की आता बायको ठेवतच नाही म्हटला. पैसे कुठले, 1 लाख रुपये भेटले तुम्हाला, आम्हाला माहितीये. पैसे काढतोस की आता बायको ठेवतच नाही म्हटला. बोबडी वळतीस की माणसाची, आहे का नाही. पैसे कुठले म्हटला. अहो दादा, तुम्हाला 1 लाख रुपयाची लॉटरी लागली, काय कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे द्या आम्हाला, नाही तर बायको ठेवतच नाही म्हटला. तुमच्या पाया पडतो, 1 लाखच्या 1 लाख घ्या पण बायको सोडा. 1 लाखच्या 1 लाख घ्या पण बायको सोडा म्हटला. पण बायको सोडा. महाराज जसा एखादा लग्न झालं, मुलीचं लग्न लागलं, ज्या वेळेला बिदाईचा टाइम येतो त्यावेळेला महाराज त्या मुलीच्या बापानं मुलाच्या बापाला जसा विना तक्रार हुंडा द्यावा ना, तसं महाराज त्या चोरट्यांनी, तसं महाराज त्या माणसानं त्या 1 लाखच्या 1 लाखाची बॅग त्या चोरट्यांच्या हवाली केली. निघाले, ती बॅग घेतली, त्या दारापर्यंत आले आणि काय मनामध्ये आले, फिरले करकन आवाज दिला आणि सांगितलं, आम्ही इथं आलो होतो, चोरटे आले होते, लाभ घेऊन लंपास झाले. हे जर सकाळी पोलिसांना तुमच्या पाया पडतो, सकाळचं कोंबडं आरवलं पण मी नाही ओरडायचो म्हटला. काय पण होऊ दे म्हटलं, मी सांगणारच नाही. महाराज गेले हे चोरटे. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, वित्तेंद्र पालात भयम. ज्या ठिकाणी वित्त आहे त्या ठिकाणी महाराज त्याला ते वित्त, पैसा चोरीला जाण्याची भीती आहे. पुढचं वय भरतवारी सांगतात, माने दैन्य भयम. जो मानानं जीवन जगला त्याला महाराज तिथं त्या ठिकाणी दारिद्र्याची भीती आहे. एक सांगू का, श्रीमंतीकडून आणि गरिबीकडून श्रीमंतीकडे जाण्याचा प्रवास कधीही चांगला जीवनामध्ये, पण श्रीमंताकडून गरिबीकडे येण्याचा जो प्रवास आहे त्याच्यासारखा दुर्दैव या जीवनामध्ये नाही, दुर्विलास या जगामध्ये नाही, लक्षात ठेवा. म्हणून माने दैन्य भयम. पुढचं वय भरतवारी सांगतात, शास्त्र वादे भयम. ज्या ठिकाणी शास्त्र आहे त्या ठिकाणी महाराज त्या शास्त्राला वादाची भीती आहे. तुमच्यासारखी चाणाक्ष माणसं या कीर्तनाला असतात
आणि काही जणांना महाराज प्रश्न विचारायची फार सवय असते. एका ठिकाणी असंच कीर्तन होतं माझं वर्ष श्राद्धाचं. कीर्तन झालं, कीर्तनामध्ये विषय मांडला, अभंग घेतला होता, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हा अभंग घेतला होता. विषय प्रयोजन मांडायला चालू केलं. दादा, गहू पेरला, गहू उगवते, ज्वारी पेरली, ज्वारी उगवते, तांदूळ पेरला, तांदूळ उगवते, शेंगदाणे पेरले, शेंगदाणे उगवते. महाराज ऐकलं आणि ऐकल्याबरोबर कीर्तन संपलं आणि एक बाबा उठले, माझ्याजवळ आले. म्हटले, ताई, तुम्ही आताच कीर्तनामध्ये सांगितलं गहू पेरला, गहू उगवतय, ज्वारी पेरली, ज्वारी उगवते, जे पेराल ते उगवतय, मग आम्हाला सांगा. आम्ही शेतकरी पेरताना भुईमुगाचे दाणे पेरतो, मग वरचं टरफल कुठून येतं? वरचं टरफल कुठून येतं? महाराज, प्रश्न ज्याला विचारावा त्याला शेताचं बाण नाही माहिती, बाण नाही माहिती. महाराज अशाला प्रश्न विचारावा. आले महाराज, बाबांना सांगितलं, बाबा उद्या सकाळचं कीर्तन इथं जवळपासच आहे, उद्या तुम्हाला सांगेन म्हटलं. ठीक आहे म्हणलं, चालेल, काहीच हरकत नाही. सकाळ झाली महाराज, सकाळचे 6 वाजले आणि 6 वाजताच बाबा दारामध्ये हजर. म्हटलं पक्क माग लागलं. जसं दार उघडलं, म्हटले, ताई, चहाला घरी चला. म्हटलं, चला बाबा, आता नाही पण म्हणता येईना. म्हटलं, जर त्याच्या घरी गेलं नाही, प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, तर म्हटलं बाबा आपल्याला पुढच्या तारखा घेऊन द्यायचं नाही. आजूबाजूला कार्यक्रम भेटतील तेही भेटायचे नाहीत. गेले बाबांच्या घरी, बसले आणि बाबांनी विचारलं, ताई काय घेणार? चहा घेणार की दूध घेणार? म्हटलं, बाबा चहा ना म्हटलं थोडस. पण बाबांना सांगितलं, बाबा फक्त चहा ना. ठीक आहे म्हटले ताई. त्या बाबांनी चहा बनवला आणि चहा त्या कपेशीमध्ये घेऊन आले. बाबांना म्हटले, ताई चहा धरा. बाबांना म्हटलं, बाबा मला फक्त चहाच हवाय. बाबा म्हटले, ताई अहो चहाच आहे की. बाबा मला फक्त चहाच पाहिजे. अहो ताई नुसता चहाच आहे की. बाबा मला फक्त चहाच पाहिजे. बाबांनी महाराज हात जोडले. म्हटले, तुम्ही नक्की कीर्तनकारच आहे ना? कुठल्या संस्थेत होता? म्हटलं आंधळे ताईंच्या. त्याच्यामुळेच म्हटलं घोटाळा आहे. अहो म्हटले चहाच आहे की. म्हटलं बाबा मला फक्त चहाच पाहिजे. म्हातारा जाम पिसळलं. म्हटलं बाबा मला फक्त चहाच पाहिजे. म्हातारा बाबा म्हटले, अहो ताई कपशी शिवाय चहा येईलच कसा? त्यावेळेला बाबांना सांगितलं, बाबा जसं कपशी शिवाय चहा येत नाही तसं दाण्याशिवाय टरफल येत नाही. म्हटलं विठ्ठल विठ्ठल. म्हणून शास्त्र वादे भयम. काय ना महाराज प्रश्न विचारण्याची फार सवय असते. अशी ही चाणाक्ष माणसं काही प्रश्न विचारतात. शास्त्र वादे भयम. पुढचा बाय भरतोरे सांगतात, भले रिपू भयम. ज्या ठिकाणी बलवान माणसं राहतात त्या ठिकाणी महाराज त्या बलवानाला त्याच्यापेक्षा बलवानाची भीती आहे. दिल्लीचा सतपाल सिंग, त्या सतपाल सिंगाला मला त्या खाजगीमध्ये विचारलं, का हो दादा तुमच्या इतका पैलवान अख्ख्या मल्ल या जगामध्ये होणेच नाही. पण त्या सतपाल सिंगला ज्या वेळेला महाराज खाजगीमध्ये विचारलं गेलं त्यावेळेला त्यानं सांगितलं, लोकांचा भ्रम आहे म्हटला, लोकांचा भ्रम आहे म्हटला की ज्या वेळेला मी सुद्धा त्या लाल मातीमध्ये ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला एक मल्ल असा येतो की ज्याच्या पुढं मला माझी मान खाली घालावी लागते. त्या मल्लाचं नाव आहे महाराज आपल्या कोल्हापुरातील लाल मातीतला युवराज पाटील. टाळ्या वाजवा. जीवन नाही वाटतं तुम्ही आहे ना? एनर्जी उरलीच नाही कीर्तनामध्ये कसलंच. विठ्ठल विठ्ठल अशी ही महाराज बलवान त्याच्यापेक्षा बलवानाची भीती आहे. म्हणून अशी ही सर्व भय महाराज मी तुमच्या पुढे मांडली. ज्या ठिकाणी पैसा आहे तो पैसा त्याला चोरीला जाण्याची भीती आहे. ज्या ठिकाणी भोग आहे त्या ठिकाणी रोगाची भीती आहे. ज्या ठिकाणी वित्त आहे पैसा आहे तो चोरीला जाण्याची भीती आहे.
ज्या ठिकाणी मानानं जीवन जगलं जातं त्याला आचरण भ्रष्ट होण्याची भीती आहे. ज्या ठिकाणी महाराज शास्त्र आहे त्याला वादाची भीती आहे. या ठिकाणी एक बलवान आहे त्याला त्याच्यापेक्षा बलवानाची भीती आहे. मी सर्व तुमच्या पुढं भयीचे प्रकार मांडले, पण एक भय असं येतं दादा, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय हे सर्व अभंग ते पाहतात, तो ग्रंथ वाचतात, त्यावेळेला त्यांच्या लक्षामध्ये येतं की शेवटी ज्या वेळेला ते वाचतात एक विष्णुपदम निर्भयम, त्यावेळेला अगदी छाती ठोकपणे म्हणजे तो संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात, अरे प्रत्येक पदाच्या मागे भीती असेल पण एक पद असेल, आम्हा विष्णुदासाला भीतीच नाही म्हटले. एक विष्णुपदम निर्भयम असं एक पद आहे की आम्हाला आमच्या देव आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे आम्हा हरीच्या दासा काही अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. ज्या वेळेला एक विष्णुपदम निर्भयम, ज्या वेळेला हे तुकोबाराय जे पद पाहतात त्यावेळेला अगदी छाती ठोकपणे तुकोबाराय सांगतात आम्हा विष्णुदासाला भीतीच नाही. का तर एक विष्णुपदम निर्भयम. आणि अजून एक भरतोरी भय सांगतात, काया कृतांतात भयम. या कायेला या देहाला महाराज यमराजाची भीती आहे. कारण हा जीव भीत नाही तर असं तर नाहीच, पण या देहाला महाराज या यमराजाची भीती आहे. महाराज एक ग्राफिटी आहे दादा, त्या ग्राफिटीमध्ये एक चारोळीकार सांगून जातो की माणसं मरणाला मरणाची घाबरतात. कळलं तर कळून घ्या, कारण तिला ग्राफिटी म्हटलेलं आहे. त्या ग्राफिटीमध्ये तो ग्राफिटीकार सांगून जातो माणसं मरणाला मरणाची घाबरतात. मला सांगा मरण येणार आहे असं दोघा जणांना कळतं, कुणाकुणाला हो सांगा बरं, तुम्ही जागे आहेत का नाही तेच कळणं झालंय. महाराज पडक्या तोंडानं तर कीर्तनाला बसूच नाही दादा, जरा जरा सुद्धा ठेवठेवीत चेहरे ठेवा. अहो तुम्ही जर कीर्तनकाराला जरा रिस्पॉन्स दिला तर कीर्तनकारालाही हुरूप येतो. कीर्तनकाराला जर रिस्पॉन्स दिला तर म्हणतात जेवण चांगलं लागतं. कोणाला अहो बोला की, अरे मागच्या झोपल्या काय, झोपल्या का काय, ताट बसा सगळं सर्वांनी, जरा जरा टवटवीत बसाव. तुम्हाला माझं कीर्तन सांगितलेलं कळतंय ना, कळतंय ना, माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय ना. बरं ठीक आहे, चला. पहिलं कळतं ते म्हणजे कुत्र्याला, आणि दुसरं म्हणजे ज्याला न्यायला येणार आहे त्याला. अहो उत्तर सोपं आहे की, ज्याला न्यायला येणार आहे त्याला. एका जणांनी विचारलं महाराज कुत्र्याला कळण्याचं कारण काय, त्यावेळेला सांगितलं, आणि याचं उत्तर महाराज पांडव प्रतापामध्ये आपल्याला सापडतं. ज्या वेळेला हे 5 पांडव सर्व अवतार कार्य 5 पांडवांनी संपवलं, आणि ज्या वेळेला ते 5 पांडव त्या स्वर्गारोहिणीच्या यात्रेला निघाले, त्यावेळेला ह्या 5 पांडव ज्या वेळेला आपली जुनी चाणाक्ष माणसं म्हणतात पहा सतोपंथाची यात्रा, त्या सतोपंथाच्या यात्रेला महाराज हे 5 पांडव निघाले, आणि त्यांच्या 5 पांडवांच्या सोबत महाराज त्यांचं कुत्र सुद्धा निघालं.
आणि जाता 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 ज्या वेळेला ते कुत्र यमद्वारापर्यंत पोहोचलं आणि द्वारात पोहोचल्याबरोबर त्यावेळेला मला त्या कुत्र्याचं पुण्य तिथंच संपलं. आणि ज्या वेळेला मला पुण्य संपतं त्यावेळेला माझ्या माऊली ज्ञानोबा फार गोड वर्णन करतात. तया पुण्याची या पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोकी. माऊली फार गोड वर्णन करतात. ज्या वेळेला पुण्य क्षय होतो त्यावेळेला माणसाला माघारी यावं लागतं. ज्या वेळेला कुत्र्याचं पुण्य संपलं, ज्या वेळेला ते कुत्र माघारी यायला लागलं मृत्यू लोकामध्ये, त्यावेळेला त्याला 2 यमदूत दिसले. त्या यमदूतांना पाहिलं आणि मग कुत्र खाली आलं. त्यावेळेला त्या दिवसापासून कुत्र्यांना यमदूत पाहण्याची दृष्टी मिळाली. आणि दुसरं कोणाला कळतो? ज्याला न्यायला येणार आहे त्याला. असंच एका गावामध्ये पारावरती एक 90चं म्हातारं आणि एक 92चं म्हातारं. चर्चा रंगली. का रे म्हटलं, आपल्या गावामध्ये आज कुत्री लईच. आवाज येईना. अहो बोला की. आपल्या गावरान भाषेमध्ये लईच इवाळत्यात, हाय का नाही? लईच इवाळत्यात म्हणतात. ते 90चं म्हातारं त्या 92च्या म्हाताराला म्हटलं, का रे आपल्या गावामध्ये आज कुत्री लईच इवाळत्यात. आपल्या गावात आजारी कोण जास्त आहे? आपण दोघं सोडून. म्हटला आपण दोघं सोडून गावामध्ये आजारी जास्त कोण आहे? असंच एखाद्यानं म्हणावं, महाराज अरे मी आहे म्हणून. मी जर मेलो तर कुत्र नाही हाल खायचं तुमच्या घरचं. महाराज हे गावभर ओरडत होतं. गेलं त्या पोराकडे गेलं आणि सांगितलं, अरे मी आहे म्हणून, मी मेलो तर कुत्र नाही हाल खायचं तुमच्या घरचं. पोरगही वैतागलेलं. म्हटलं मरून बघा, 13व्याला बुंदी खाऊ. महाराज थन थन करत त्या बायकोकडे गेलं. म्हटलं बघ तुझं पोरग काय म्हणतंय, 13व्याला बुंदी खाऊ. अगं मी आहे म्हणून मी मेलो तर. बायको ही वैतागलेली. बायको पण म्हटली मरून बघा. बायको महाराज वैतागलेली. बायको पण म्हटली मरून बघा. म्हटलं आता बायकोनं ओपन चॅलेंज केलंय. गेलं महाराज त्या मुंबई सारख्या सिटीमध्ये राहतोय, त्या ओव्हरब्रिज वरती गेला. तुम्हाला माहिती आहे ओव्हरब्रिज, त्या ओव्हरब्रिज वरती पापणी लवल तशी महाराज गाडी सन 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 जात असते. त्या ओव्हरब्रिज वरती गेला आणि जसं वाकून पाहिलं तसं मागच सरलं. म्हटलं एवढं खोल. म्हटलं एवढं खोल. जसं महाराज एखाद्या पेताड नवऱ्याला वैतागून एखादी स्त्री निघून जावी आणि एखाद्या माळकऱ्याच्या हाताला सापडावी. का ग कुठं चालीस एवढ्या रात्री? का सांगू म्हंटली तुम्हाला? मला सांगायचंच नाही म्हंटली. अगं असं कसं म्हणतेस, बाईची जात आहे, बाईची जात आहे, अंधाराची वेळ आहे, कुठं निघालीस? तुम्हाला काय करायचे म्हंटली? मी सांगूच शकत नाही. अगं ताई सांग मला, कुठं निघालीस? आता तुम्ही एवढी विनंती करताय म्हणून सांगते. निघाली म्हंटली जीव द्यायला. जीव द्यायला? बाबा म्हंटले जीव द्यायला निघाली, मग कंदील कशाला घेऊन चाललीस? म्हंटली बाबा तुम्हाला काय ही चुकाट्याची भीती वाटते? ही चुकाट्याची? मला सांगा, जिला ही चुकाट्याची भीती वाटते तिला मरायला जावं का? अरे दादा मरायला जावं का? असंच महाराज त्या ओव्हरब्रिजवर ते आलं. जसं पाहिलं पण बायकोला ओपन चॅलेंज केलं होतं. गेलं महाराज त्या ओव्हरब्रिज वरती उभा राहिलं आणि जशी उडी टाकली तसं गरगर 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 पडणार तोपर्यंत ते तिकडून युपीतलं भाजीवाला आलं. तिकडून ते युपीतलं भाजीवाला आलं. हा मोठा भला हारा त्याच्या डोक्यावरती. त्या हाऱ्यामध्ये मेथीच्या कोथिंबिरीच्या सुंदर सुंदर जोड्या. आणि ते बायकोला सांगून आलत, नवरात्रीतला आजचा रंग कोणता? अय नवरात्र हिरवा. ते बायकोला सांगून आलत, अगं आजचा नवरात्रीचा रंग हिरवा. तेरे लिए अच्छीशी सारी लावून
अभंगा ते बायकोला घरी सांगून आणतो. आणि जसं महाराज हे पडणार 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 आणि एकदम जसं पडलं तसं त्या हाऱ्यामध्येच पडलं. इतक्यात नाजूक आदळ असेल महाराज. आता मला सांगा त्या हाऱ्यात पडल्याच्या नंतर इतकं जोरात लागणार आहे का महाराज? हे जसं पडलं हे नाही ना मेलं, ते मोकार भाजीवाला मेलं. आणि मी मरणार आहे असं म्हणणार गेलं ना दुपारच्या जेवणाला घरी गेलं महाराज. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की या देहाला भीतीचं मरणाचं भय किती मोठं आहे दादा. या मरणाला या देहाला यमराजाची भीती. पण तुकोबराय सांगतात अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये की आम्हाला जरी यमराजाची भीती असेल पण तुकोबराय सांगतात जो काळ जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. जगद्गुरु तुकोबराय सांगतात असं एवढं. आणि एका साधकाने तुकोबरायला विचारलं का हो तुकोबराया तुम्ही एवढी ताकद तुमच्यामध्ये कशी काय एवढी ताकद आहे? त्यावेळेला अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय उत्तर देतात. देव उभा मागे पुढे, 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 उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे उघवी कोडे संकट. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जो जगाचा बाप आहे, जो काळाचाही बाप आहे, तोच भगवंत जर आमच्या मागे पुढे उभा असेल तर आम्हाला जगामध्ये भीतीचं कारणच काय? आणि अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी. जशी भक्ताची सोय असेल तसा तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या हाकेला धावून जात असतो. कसलंही संकट असू दे त्या भक्तराजावरती तो भगवान परमात्मा त्या भक्तराजासाठी धावून जात असतो. दादा लक्षात घ्या. असं अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात. आणि अभंगाच्या हे तृतीय चरण झाल्याच्या नंतर तुकोबराय सांगतात आम्हा संतांना एवढं त्या भगवंताने दिलंय, आम्हा हरिदासांना एवढं काळाचंही भय ज्या भगवंतांना उरलेलं नाही, त्याची भक्तराजाची सोय पाहून देव त्या भक्तराजासाठी धावून येतो. मग आमचं कर्तव्य की आम्हीही त्याचं या मुखाने भजन करावं. म्हणून सर्वांनी हात वर करा, सर्वांनी हात वर करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. एवढं खर्च करत चालू, एवढं वाया घालवत चाललंय. आणि हे वाया घालवत असताना ते आमचे आपले सज्जनगडचे स्वामी, काय नाव त्या संत महात्म्याचं? रामदास स्वामी. असंही रामदास स्वामी संत महाराज अभंग लिहितात. आणि या अभंगाची सुरुवात महाराज एवढी सुंदर करतात, एवढी गोड करतात. सावधान. कधी शब्द ऐकलाय का हो? अय मागच्या, अय पिंपरी. काही जण म्हणतील महाराज आमच्या डोक्यावरती सुद्धा हा शब्द पडलेला आहे, अक्षताच्या रूपानं, आहे का नाही? पण महाराज ज्याच्यासाठी हा शब्द होता तोच नेमका बेसावध. वाजंत्री सावचित्त सावधान म्हणेपर्यंत सुद्धा त्या नवरदेवाला वेळ नव्हता. एवढा उतावळा झालेला होता तो नवरा, एवढा उतावळा झालेला होता. घेतला हार महाराज नवरीच्या गळ्यामध्ये फेकून मारला. महाराज आजकालच्या पोरी तर कुठं शहाणे आहेत.
पोरी पण म्हटल्या, अगं नवऱ्यानं फेकून मारला, तू पण फेकून मार. नवरी काय म्हटली माहितीये का? नियम चुकण्याची शक्यता आहे. नवरी म्हटली नियम चुकण्याची शक्यता आहे. करवले म्हटले असू दे, चुकला तर चुकला, पुढं बघू. घेतला महाराज ते नवरीनं हार जसा घेतला, जसा तो फेकून मारला तसा तो पडला ब्राह्मणाच्या गळ्यात. तसा तो पडला महाराज ब्राह्मणाच्या गळ्यात. महाराज तो ब्राह्मण हुशार होता म्हणून बरं, डोक्यानं सुज्ञ होता म्हणून बरं. मला सांगा एखाद्या जर आडमुड्याच्या गळ्यामध्ये जर हार पडला असता की ज्याचं महाराज कुठं जुळत नाही, ज्याचं लग्नच होत नाही, त्याच्या जर गळ्यामध्ये हार पडला असता तर पुढचं सांगायची तुम्हाला गरज नाही. म्हणजे दोघेही बेसावध आहेत. आणि अशा अभंगाची सुरुवात महाराज सावधान या शब्दाने रामदास स्वामी करतात. सावधान 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदान, मग तो कैस सावधान. सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष पूर्ण होती, दारापुत्रे मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. 40 वर्षामध्ये चष्मा लागतो पहा. म्हणून आपण ठरवायचे दादांनो, 40 वर्षामध्ये गाथा ज्ञानेश्वरी वाचायची का चित्रपट पाहायचा? अय तुझ्या आता जीवरंगाला काय पाहायचं हे आपल्या हातामध्ये. 40 वर्ष झाली, डोळ्या 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसी दूर आणि जवळी. सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती, हालती दातांच्या पंगती. महाराज 50 वर्षामध्ये दात हालायला चालू होतात. काय जण महाराज एवढं खातात आणि दात पडले की नुसतं तोंड हलवत बसतात. नुसतंच तोंड हलवतात महाराज. एकादश धरत नाही, द्वादश धरत नाही, कोणताच उपास धरत नाही, नवरात्र बी धरत नाही ते. अजून काय होतं 50 वर्षामध्ये? श्याम केस शुभ्र होती, काळी केस महाराज पांढरी होतात. काळी केस पांढरी होतात. पण आजकालची लोक महाराज चतुर झाली. महाराज आमची केस कितीही पांढरे होऊ द्यात, आम्ही डाय करून काळे करू. महाराज डाय लावावा, पण कुणी लावावा ऐका. MH18, MH20, MH25, MH35, MH40, MH55 पर्यंत माणसानं डाय करावा. मी तुम्हाला गाडीची पासिंग नाही सांगत, वयाची पासिंग सांगते बरं का. वयाची पासिंग सांगते. असं महाराज मला सांगा, त्या MH72 जर डाय लावला तर मला सांगा ते चांगलं दिसल का हो? MH72 मला ते MH72 वाले त्या म्हातारेला म्हणताय, म्हातारे डाईची वाटी कुठं आहे, डाईची वाटी. म्हाताऱ्यानं त्या डाईची वाटी घेतली महाराज. जसं लावायला ब्रश घेतला तसं त्या म्हाताऱ्यानं महाराज म्हातारीच्याच तोंडाला बट्टा पडला. अहो फार गंमत. म्हणून ते काय चांगलं दिसणार आहे का महाराज? इकडून पांढरं आणि मध्येच कमी दाबाचा पट्टा, जणू डांबरी धुकं पडले. असं महाराज 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाठी, मग हाती आली काठी, वसवस लागे पाठी, तया हसती कारटी. सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. सावधान वाचे वदा नारायण. आता किती आलो? 70 नंतर म्हणा 72. 40 मिळून 80, मग तो झाला अपयशी, पाने विन मछली जैसी, जीव होतो कासवीसी. सावधान
वाचवदा नारायण. मग वर्ष झाली 90, बोलावे ना एक शब्द. स्त्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावधान वाचवदा नारायण. ऐका आता 100 इकडे आलोय आपण. रामदास स्वामी काय सांगतात पहा. कसं आपण आपलं जीवन वाया घालवत चाललंय. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावधान वाचवदा नारायण. सावधान. कळलं ना तुम्हाला अभंग? अय पिंपरी, अभंग कळलं ना? मग घेणार ना हातामध्ये झेंडा आता? नाही म्हणाव. अहो महाराज, आमची लेकरं जोपर्यंत आम्हाला दांडा दाखवत नाही तोपर्यंत आमच्या हातामध्ये काही झेंडा येणार नाही. एकदा का लेकरांनी महाराज दांडा दाखवला की मग हे जातो महाराज चला दिंडीला. ज्ञानोबा तुकाराम. जे महाराज कोणाच्याच कामाचं नाही ते दिंडीत जात असत. हा असा विषय. म्हणून सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे की आता तरी सावधान व्हा. आपल्याला रामदास स्वामी सावध करू इच्छितात. आपला 11चा टाइम झालेला आहे, 11:15 झालेत. म्हणून झालेली कीर्तन रूपी सेवा. आणि आता 1-2च मिनिटात शेवटची आपली तुकामणीची चाल होईल. फक्त 2च मिनिटं थांबा. महाराज तुकामणीची चाल म्हणते. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुका म्हणे असो सुखे. 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 देव उभा